परभणी शहरातील गजानन नगर परिसरात असणाऱ्या पारदेश्वर विद्यालय शाळेत आज तालुका आणि जिल्हा स्तरावर समूह नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या। जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा संवर्धन मंडळाचे अध्यक्ष तथा पारदेश्वर विद्याशाळेचे मुख्याध्यापक श्री जी.डी. शिंदे यांच्या हस्ते झाले। तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका शिक्षण संवर्धन मंडळाच्या अध्यक्षा आणि मुख्याध्यापिका जया जाधव, तसेच देवानंद आंबोरे, बालासाहेब भांगे आणि या स्पर्धेचे परीक्षक म्हणून परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे सचिव राहुल वाईवर, आयुष डान्स अकॅडमीचे संचालक कपिल भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती। स्पर्धेच्या सुरुवातीस तालुकास्तरीय स्पर्धा ही घेण्यात आली व त्यानंतर जिल्हा स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या। परभणी जिल्ह्यातून 9 तालुक्यांच्या संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला। या स्पर्धेत प्रथम क्रमांक नूतन विद्यालय शेलू या संघाने पटकावला, तसेच द्वितीय क्रमांक कस्तुरबा गांधी विद्यालय पूर्णा यांनी, तर तृतीय क्रमांकाचे मानकरी संत जनाबाई विद्यालय गंगाखेड आणि सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल परभणी यांना विभागून देण्यात आले। या स्पर्धेत पारंपरिक लोकनृत्य, देशभक्तीपर गीत तसेच सामाजिक विषय यावर आधारित समूह नृत्य सादर करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव वशेकर यांनी केले, तर आभार बाळासाहेब भांगे यांनी मानले। जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ आयोजित विविध कलागुण स्पर्धेमध्ये आज नृत्यस कला होती। 9 तालुक्यातील 9 संघ या ठिकाणी सहभागी झाले होते। आपल्या भारत देशाला एक सांस्कृतिक वारसा असलेला परंपरा आहे। भारत देश हा विविधतेतून एकता साधणारा आहे आणि या माध्यमातून जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ प्रत्येक वर्षी अशा प्रकारच्या विविध स्पर्धा सादरीकरण करत असतो, आयोजन करत असतो आणि निश्चितच आपली भारतीय कला, भारतीय संस्कृती या माध्यमातून जोपासल्या जाते। घेणाऱ्या सर्व तालुक्यातील संघांचे, त्या मुख्याध्यापकांचे, त्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, त्यासोबतच जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे खूप खूप आभार। आणि अशा प्रकारची दिवसेंदिवस जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ आणि सर्व जिल्ह्यातील शाळांची प्रगती हो, आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा संधी प्राप्त हो, अशा सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।